रेड लाईट एरियामध्ये जाणं लिगल आहे. एक 20 वर्षाचा 22 वर्षाचा तरुण आहे, 25 वर्षाचा तरुण आहे, मला बुधवार पेठमध्ये जायचं आहे. सो मी जर बुधवार पेठमध्ये जाते तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे? बुधवार पेठमध्ये जात असताना प्रॉपर 3 गोष्टी आपण लक्षात घ्या. पहिला, तर तुम्हाला एखादी महिला असं काही दाखवून बोलवत असेल, इशारे करत असेल, कोणी बोलत असेल तर जाऊ नका. असं गृहीत धरा ती धोक्याची घंटा आहे. 300-400 रुपये कमीत कमी पैसे सांगून ते आतमध्ये बोलवतात, नंतर सगळे पैसे काढून देतात. आज मला वाटतं 90% अराउंड स्पामध्ये एक्स्ट्रा सर्व्हिस नावाची एक गोष्ट आहे. हे लिगल आहे का? स्पामध्ये तर बरेच असतं, फक्त चे वेगळे, पप्पीचे वेगळे, बऱ्याच गोष्टींचे वेगळे. त्यामध्ये जर आपण बाहेरच्या कंट्रीजमध्ये बघितलं, थायलंड फेमस आहे त्यासाठी. थायलंडचं नाव काढलं तरी पण लोक पहिलं ती गोष्ट बोलतात, बँकॉक. बरोबर. सो मग हे लिगलाइज का केलं जात नाही? काय इश्यू आहे ह्याच्यात? मी सगळ्यात भयानक एक गोष्ट बघितली होती. एक माणूस माझ्याकडे आला, तो मला म्हणला माझ्या बायकोशी मला बदला घ्यायचा आहे. काय झालं काय नाही, तर तो म्हणला मी लय विश्वासानं धंद्यावर पाठवली. मी शॉक, मला विश्वासानं धंद्या पाठवली, कुठल्या धंद्यावर? मग त्याने सांगितलं की त्याने बुधवार पेठेत पाठवलं. परंतु मी पहिल्यापासून बोलत आलेलो आहे की वेश्यावृत्तीला कायदेशीर मान्यता दिली पाहिजे. बरं, असं नाही. एक उदाहरण तर असं पण बघितलंय, एक पठ्ठ्याने स्पावालीला प्रेमात पाडला, चांगले पैसे तिच्याकडून घेतले, म्हणजे ती हे करते म्हणून तिच्या नावाने लोन पण घेतलं पठ्ठ्याने, आणि नंतर मला चल निघ. काय करायचं कर. तर तुमच्या समोरच्या पार्टनरला प्रॉब्लेम नसायला पाहिजे. तुमचा जो पार्टनर आहे त्याला प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही तिला लॉजवर नेऊ शकतात, हे करू शकतात. पोलीस तुम्हाला चुकीच्या पद्धतीने, इलिगल पद्धतीने डिक्टेशन, अटक, अरेस्ट करू शकत नाही.